मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की स्वप्नाली मयुरीचा मिशन विकास डन हा मेसेज वाचून तिला फोन करते. पण मयुरी तिची चेष्टा करते आणि 2 न्यूज पैकी तिला फक्त एकच न्यूज सांगते आणि एक न्यूज उद्या भेटल्यावर सांगेन असं म्हणते. इकडे स्वप्नालीच्या मनात मात्र कधी एकदा उद्या ऑफिसला जाऊन मयुरीला भेटते आणि विकास सर काय म्हणाले ते जाणून घेते अशी उत्सुकता निर्माण झाली होती. आता पुढे दुसऱ्या दिवशी स्वप्नाली लवकर उठली आणि तिचे सर्व आवरून ऑफिसला जायला तयार देखील झाली. नेहमी उशिरा उठून सकाळी सर्व काही गडबडीत आवरणारी स्वप्नाली आज चक्क वेळेआधी सगळं आवरून ऑफिसला जायला निघाली. हे पाहून स्वप्नालीच्या आईवडिलांना एकदम आश्चर्य वाटले. स्वप्नालीने आज छान गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. केस छान मोकळे सोडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर छानसं स्मित हास्य होतं. हे सगळं पाहून स्वप्नालीचे बाबा म्हणाले, "काय स्वप्ना, आज दिवस कुठे उगवला म्हणायचा? तू चक्क घाई गडबड न करता तयार होऊन ऑफिसला चालली सुद्धा, आणि ते पण इतकं छान नटून. काय आज काही विशेष आहे का ऑफिसमध्ये?" वडिलांचं ते बोलणं ऐकून स्वप्नाली एकदम गडबडली आणि म्हणाली, "नाही, काहीच नाही. तुम्हीच रोज बोलता ना, माझ्या पोरीचे सगळे चांगले गुण आहेत. फक्त सकाळी लवकर उठत नाही. तेव्हा ठरवलं आज उठायचं लवकर. बरं, आता मी जाऊ का? नाहीतर लवकर उठून पण ऑफिसला उशिराच जाईन मी." असं बोलतच स्वप्नाली घराच्या बाहेर पडली. स्वप्नाली आज लवकर ऑफिसला पोहोचली होती. फारच कमी लोक आलेले होते. स्वप्नाली तिच्या जागेवर जाऊन बसली. ती मयुरीची खूप उत्सुकतेने वाट पाहत होती आणि तेवढ्यात तिला विकास समोरून येताना दिसला. त्याने छानसा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. तो त्याच्या जागेवर येईपर्यंत स्वप्नाली त्याला निहाळत होती. ते पाहून विकास थोडासा बुजून गेला. त्याने स्वप्नालीकडे पाहत छानशी स्माईल केली आणि तिला गुड मॉर्निंग म्हटलं. स्वप्नालीने त्याला छान हसून रिप्लाय दिला. विकास पुढे काही बोलणारच तितक्यात स्वप्नालीला मयुरी येताना दिसली आणि स्वप्नाली एकदम मयुरी जवळ जात म्हणाली, "पटकन बॅग ठेव आणि कॅन्टीनमध्ये ये." आणि मयुरीला काहीच बोलण्याची संधी न देता स्वप्नाली कॅन्टीनमध्ये निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विकास हलकसा हसला आणि त्याने कामाला सुरुवात केली. मयुरी कॅन्टीनमध्ये येताच स्वप्नालीने तिला विचारले, "मयू, सांग ना, विकास सर काय म्हणत होते?" तिचा उतावळेपणा पाहून मयुरी हसू लागली. तिचं हसणं बघून स्वप्नाली आणखीनच चिडली आणि तिने मयुरीच्या हातावर एक चापट मारली. तेव्हा मात्र मयुरीने तिला कालचं विकास सोबतचं सगळं बोलणं सांगितलं. त्यांचं संभाषण ऐकताना स्वप्नालीच्या चेहऱ्यावर लाली पसरली. तिच्या चेहऱ्यावरची लाली पाहून मयुरी म्हणाली, "अगं बाई, चेहरा पहा मॅडमचा. आमच्या जिजूचा विचार येताच कशी लाली चढली तिच्या गालावर." असं म्हणत मयुरीने स्वप्नालीचे गाल ओढले. तेव्हा स्वप्नाली एकदम कावरी-बावरी होत म्हणाली, "अगं जिजू काय? काहीही बोलतेस हां? बरं बाई, राहिलं. तुला जर नसेल आवडत तर नाही म्हणणार मी जिजूंना, जिजू." हसत हसत मयुरी म्हणाली. तेव्हा स्वप्नाली लाजत उठली आणि तिच्या जागेवर येऊन बसली. स्वप्नाली जागेवर बसली आणि तिने समोर पाहिले तर विकास त्याच्या कामात गढून गेला होता. स्वप्नालीने देखील कामाला सुरुवात केली. काही वेळाने स्वप्नालीला जाणवले कोणीतरी तिच्याजवळ उभे आहे. तिने बाजूला पाहताच तिला शेजारी उभा असलेला विकास दिसला. तिने त्याच्याकडे पाहताच विकास थोडासा हडबडला, पण क्षणात स्वतःला सावरत तो म्हणाला, "स्वप्नाली, आजची क्लायंट मीटिंग कॅन्सल झाली आहे. तेच तुला सांगावं म्हटलं." स्वप्नाली हसली आणि मिश्किलपणे म्हणाली, "हो सर, पाहिला मी तो मेल आत्ताच." ते ऐकून विकास बावरला आणि इकडे तिकडे बघू लागला. त्याची अवस्था पाहून स्वप्नालीला हसू आले आणि तिने परत विकासला विचारले, "बोला ना सर, काही बोलायचं आहे का अजून?" तिचं बोलणं ऐकून काही क्षण विकास बावरला आणि लगेच स्वतःला सावरत तो म्हणाला, "काही विशेष नाही. काल तू एकदम अचानक निघून गेलीस ऑफिसमधून आणि जाताना तुझा चेहरा उतरला होता. सो घरी सर्व ठीक आहे ना?" आतापर्यंत पाहिलेला बुजरा, अलिप्त आणि काहीसा एक्कलकोंडा विकास खरा,
की आजचा अतिशय आत्मविश्वासाने आणि काळजीने बोलणारा विकास खरा? स्वप्नाली या विचारात असतानाच विकास पुन्हा म्हणाला, काय झालं स्वप्नाली? आय मीन, जर तुला नसेल सांगायचं तर इट्स ओके. नाही, तसं काही नाही सर. काल थोडं डोकं दुखत होतं म्हणून गेले लवकर घरी. स्वप्नाली असं म्हणताच विकास म्हणाला, अच्छा, मग ठीक आहे. एवढं बोलून तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. विकास त्याच्या जागेवर बसताच स्वप्नालीने लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. त्याच वेळी तिच्या डोक्यात विकासचा विचार सुरू झाला. विकास आपल्याला वाटला होता तसा बुजरा, अलिप्त आणि एकलकोंडा नव्हता, तर तो केअरिंग आणि आत्मविश्वास असलेला होता. असा विचार मनात येताच ती खुदकन हसली आणि तिने विकासकडे पाहिलं तर विकास तिच्याकडेच पाहत होता. त्या दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनाही ते जाणवताच इकडे तिकडे पाहिलं आणि परत कामात डोकं घातलं. बघता बघता दुपार होऊन गेली. ऑफिसमधले बरेच लोक कॅन्टीनमध्ये जाऊन चहा कॉफी घेत होते. स्वप्नाली पण कॅन्टीनमध्ये कॉफी घेण्यासाठी आली. तेव्हा तिने पाहिले, विकास त्याच्या नेहमीच्या जागी कॉफी घेऊन एकटाच बसला होता. स्वप्नालीने एक कॉफी घेतली आणि ती विकासच्या जवळ गेली आणि विचारले, सर, एकटेच बसलाय? तेव्हा विकास हलकासा हसला. पण विकासच्या त्या हसण्यात स्वप्नालीला परत एक उदासी दिसली. तीच उदास छटा त्याच्या हसण्यात तिला त्या दिवशी बसमध्ये दिसली होती. स्वप्नाली विकासला म्हणाली, सर, मी बसू का इथे? तेव्हा विकास म्हणाला, हो, बस ना. स्वप्नाली त्याच्यासमोर बसली. विकासने स्वप्नालीकडे पाहत एक छान स्माईल केली. मगाशी त्याच्या हसण्यात असलेली उदासी एकदम गायब झाली होती. त्या उलट आत्ताचं त्याचं हास्य एकदम रिलॅक्स आणि मनमोकळं होतं. ते हास्य पाहून स्वप्नालीने विकासला विचारलं, सर, एक विचारू? तिच्या या प्रश्नावर विकासने मान हलवून होकार दिला. तेव्हा स्वप्नालीने कॉफीचा एक घोट घेतला आणि काहीसा विचार करत स्वप्नाली म्हणाली, सॉरी सर, पण मला तुमचा स्वभाव एकदम गूढ वाटतो. स्वप्नाली असं बोलताच विकास हसू लागला आणि त्याचं हसणं थांबवत त्याने विचारलं, गूढ म्हणजे? तेव्हा स्वप्नाली म्हणाली, गूढ म्हणजे सर, कधी तुम्ही एकदम एकलकोंडे, अलिप्त आणि तुसडे वाटता, तर कधी एकदम मनमोकळे, दुसऱ्यांची काळजी असणारे, कॉन्फिडंट असता. नक्की कसे आहात तुम्ही ते मात्र अजून नक्की समजलं नाही. ते ऐकून विकासच्या चेहऱ्यावरचं मनमोहक हसू एकदम लोप पावलं आणि ती एक गूढ उदासी त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आली आणि त्याने कॉफीचा शेवटचा घोट संपवला. त्याची नजर खिडकीच्या बाहेर रोखली गेली आणि हळूवार आवाजात तो बोलू लागला, स्वप्नाली, खरं सांगायचं तर आता जो तू अलिप्त, तुसडा विकास पाहतेस ना, तो विकास आधी एकदम विरुद्ध होता. मनमोकळा, दिलखुलास जगणारा, खूप मित्रमैत्रिणी असणारा असा होता काही वर्षांपूर्वीचा विकास. पण नंतर काही गोष्टी अशा घडल्या की सगळं बदललं आणि मला सगळ्यांपासून अलिप्त राहणं, स्वतःमध्ये आणि कामामध्ये रममाण होणं जास्त सोपं आणि चांगलं आहे असं वाटू लागलं. विकास शांत झाला. एक दीर्घ श्वास घेत तो हसला आणि म्हणाला, जाऊ दे, माझं रडगाणं मांडत बसलो तर आज इथंच मुक्काम करावा लागेल. चला, 6 वाजलेत, निघूयात. असे म्हणत तो उठला आणि कॅन्टीनच्या बाहेर पडला. विकासच्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्वप्नाली पाहतच राहिली. विकास हळूहळू ओपन होतोय याचा स्वप्नालीला आनंद होत होता. पण तेव्हाच विकासच्या आयुष्यात असं काय घडलं की ज्यामुळे विकासचं आयुष्य एकदम बदलून गेलं याची उत्सुकता पण स्वप्नालीच्या मनात उभी राहिली होती. मनातल्या या मिश्र भावनांना सोबत घेत स्वप्नाली देखील उठली. तिच्या जागेवर येऊन लॅपटॉप बंद केला आणि घरी जाण्यासाठी निघाली. मागच्या एका महिन्यात विकास आणि स्वप्नाली बरेच मनमोकळे बोलत होते. ऑफिसमध्ये विकास, स्वप्नाली आणि मयुरी यांचा एक छान ग्रुप जमून गेला होता. ते तिघे जेवायला, कॉफी प्यायला एकत्रच जात असत. पण मयुरी सोबत असल्याने विकास आणि स्वप्नालीला मनमोकळे बोलताच येत नसे. त्यातच मयुरीचा स्वभाव अतिशय बडबडा असल्यामुळे विकास काहीसा इरिटेट होत असे. विकासचं इरिटेशन स्वप्नालीच्या देखील लक्षात येऊ लागलं होतं, पण स्वप्नाली पण मयुरीला टाळू शकत नव्हती. असेच दिवसामागून दिवस जात होते. विकास आणि स्वप्नाली यांच्यात मैत्रीचे छानसे नाते निर्माण झाले होते. विकास आणि स्वप्नालीला एकमेकांच्या मनात असलेल्या भावना समजून गेल्या होत्या. पण स्त्री सुलभ स्वभावामुळे स्वप्नाली तिच्या भावना सरळ बोलून दाखवू शकत नव्हती. तर विकासच्या बुजरेपणामुळे आणि त्याच्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांमुळे विकास देखील
स्वप्नाली बद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त करत नव्हता. आणि अशाच एके दिवशी स्वप्नाली ऑफिसमधून घरी पोहोचताच स्वप्नालीच्या आईने एक बॉम्बच फोडला. स्वप्नालीसाठी एक खूप चांगले स्थळ सांगून आले होते. आईने ही गोष्ट सांगताच स्वप्नाली एकदम चिडली आणि रागारागातच ती म्हणाली, आई, तुला कोणी सांगितले होते हे सगळे करायला? माझ्यासाठी स्थळ बघण्याआधी तू मला काहीच का नाही बोललीस? हे ऐकून स्वप्नालीची आई म्हणाली, अगं स्वप्ना, मी किंवा तुझ्या बाबांनी स्वतःहून तुझ्यासाठी स्थळ शोधायला नाही सुरुवात केली. पण जर एखादं चांगलं स्थळ स्वतःहून सांगून येत असेल तर आपण काय सरळ नकार द्यायचा का? हे बोलताना आईचा स्वर देखील काहीसा चढला होता. आईचा चढलेला स्वर ओळखून स्वप्नाली काहीशी नरमली आणि तिचे तोंड बारीक करून ती आईजवळ जात तिला मिठी मारत म्हणाली, काय ग आई, मी इतकी नको झाले का तुम्हाला, की तुम्ही मला हाकलून लावायला बघताय? स्वप्नाली तिच्या आईला काही लाडीगोडी लावत असतानाच स्वप्नालीचे बाबा देखील घरी आले. ते आत येतच म्हणाले, आज मायलेकींचं प्रेम जरा जास्तच उतू चाललं आहे. स्वप्नालीचे बाबा सोफ्यावर बसले आणि तिची आई पाणी आणण्यासाठी आत गेली. तेव्हा स्वप्नाली तिच्या बाबांना म्हणाली, बाबा, आईने बघा ना काय सुरू केलंय. हे स्थळ वगैरे काय आहे इतके लवकर? ते ऐकून स्वप्नालीचे बाबा सुधाकरराव हसले. तेव्हा स्वप्नालीची आई विजया बाहेर येत म्हणाल्या, आईने नाही, हे स्थळ बाबांनीच आणलं आहे. हे ऐकून स्वप्नाली अजूनच उदास होत बाबांना म्हणाली, बाबा, काय हे? तेव्हा सुधाकरराव म्हणाले, हे बघ बाळा, तुझं कधी ना कधी लग्न करायचंच आहे. मग आता जर एखादा चांगला मुलगा आणि चांगली माणसं जर भेटत असतील तर काय हरकत आहे? आणि आम्ही कुठं तुझं जबरदस्तीने लग्न लावत आहोत. मुलाला भेट, बोल आणि जर दोघांची संमती असेल तर बघू पुढे काय करायचं ते. अखेरीस आई वडिलांच्या आग्रहापुढे स्वप्नालीला मान तुकवावीच लागली. तिने ते स्थळ बघायला आणि त्या मुलाला भेटायला होकार दिला. तिने होकार देताच सुधाकररावांनी मुलाचा फोटो आणि बायोडाटा स्वप्नालीला दिला आणि स्वप्नाली ते घेऊन तिच्या बेडरूम मध्ये निघून गेली. स्वप्नालीला खरं तर तो बायोडाटा आणि फोटो पाहायची इच्छा अजिबातच नव्हती. पण आता बाहेर गेलं की लगेच बाबा आपल्याला त्या मुलाबद्दल विचारतीलच, म्हणून मग तिने काहीशा अनिच्छेने तो बायोडाटा आणि फोटो पाहायचं ठरवलं. तिने बायोडाटा उघडला आणि झर त्यावरून नजर फिरवली. मुलाचे नाव सुयश देशमुख होते. तो देखील पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीत टेक्निकल लीड म्हणून काम करत होता. इतरही सगळी माहिती त्या बायोडाटामध्ये होती. बायोडाटा पाहून झाल्यावर तिने त्याचा फोटो देखील पाहिला. सुयश खरंच देखणा होता. त्याला नकार देण्यासारखं कोणतंच कारण तिला सापडलं नाही. तेव्हा शेवटी तिने तो बायोडाटा आणि फोटो बाजूला टाकला आणि ती डोळे बंद करून विचार करू लागली. बराच वेळ विचार करून देखील तिला काहीच मार्ग दिसत नव्हता. ती बेडवरून उठली आणि तिने मयुरीला फोन लावला. मयुरीने फोन उचलताच स्वप्नालीने तिला बोलायची संधी न देताच घरात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते ऐकून मयुरी म्हणाली, अगं त्यात काय इतका विचार करण्यासारखं नाहीये. तू भेट त्या मुलाला, बोल त्याच्याशी आणि मग घरी सांग तुला नाही आवडला. इतकं सोपं आहे. मयुरीचे हे बोलणे ऐकून स्वप्नालीने थोडा विचार केला आणि ती मयुरीला म्हणाली, चालेल, आपण सोमवारी ऑफिसला भेटलो की बोलू सविस्तर काय झालं ते. चल बाय. स्वप्नालीने फोन ठेवला आणि ती तिच्या खोलीतून बाहेर आली. बाहेर येताच सुधाकरराव तिला म्हणाले, स्वप्ना, कसा वाटला मुलगा? बघायचा कार्यक्रम करूया का परवा? रविवार आहे तेव्हा सगळ्यांना सुट्टी असेल. ते ऐकून स्वप्नाली म्हणाली, मुलगा फोटोत तर चांगला वाटला, पण बाबा, हे एकदम बघायचा कार्यक्रम म्हणजे जरा जास्तच फास्ट नाही का होत? त्यावर सुधाकरराव म्हणाले, फास्ट तर होतंय, पण जर मुलगा बरा वाटतोय तर कशाला वेळ लावायचा? सुधाकररावांचं हे बोलणं ऐकताच स्वप्नालीची आई म्हणाली, अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? आधी त्या मुलाची आणि हिची पत्रिका जुळली पाहिजे. मगच आपण ठरवू पुढे काय करायचे ते. त्यावर सुधाकरराव म्हणाले, बरं, होऊ द्या तुमच्या मनासारखं. मी जरा बाहेर जाऊन येतो. ठीक आहे, पण जर बाहेर जातच आहात तर मग जरा कुलकर्णी काकांकडे जाऊन दोघांची पत्रिका जुळते का ते तरी पाहून या. जर जुळत असेल तर मुलाकडच्यांना सांगू रविवारी मुलगी पाहायचा कार्यक्रम करू म्हणून. स्वप्नालीची आई असं बोलताच सुधाकरराव चालेल असे म्हणत बाहेर पडले.
घरात हे सर्व होत असताना स्वप्नाली मात्र शांत बसून होती. आता तिच्या हातात शांत राहून वाट पाहण्याखेरीज दुसरं काहीच नव्हतं. काही वेळाने सुधाकरराव बाहेरून परत घरी आले. ते घरात येताच स्वप्नालीच्या आईने जेवणाची ताटे वाढायला घेतली. स्वप्नाली देखील तिच्या आईला मदत करत होती. जेवण करता करता स्वप्नालीच्या आईने सुधाकररावांना विचारले, बराच वेळ लागला तुम्हाला, काय झालं? काय म्हणाले कुलकर्णी काका? जुळतायत का पत्रिका? त्यावर सुधाकरराव हसत म्हणाले, अगं हो हो, किती घाई तुला. गेलो होतो मी त्यांच्याकडे, पण बरीच गर्दी होती. बराच वेळ वाट पाहिली. मग काकाच म्हणाले, तुम्ही दोघांची माहिती ठेवून जा. मी त्यांच्या पत्रिका पाहून ठेवीन. तुम्ही उद्या आलात की सांगेन तुम्हाला. गप्पा मारत मारत सगळ्यांची जेवणं उरकली आणि स्वप्नाली तिच्या खोलीत झोपायला आली. पण तिच्या मनात उठलेल्या विचारांचा गदारोळ काही केल्या थांबायचं नावच घेत नव्हता. बराच विचार केल्यावर शेवटी तिने मनाशी ठरवले. मयुरी बोलत होती, तोच उपाय चांगला आहे. होऊ देत पाहायचा कार्यक्रम, मग आपण सांगू मुलगा नाही आवडला. आई आणि बाबा काय आपल्याला जबरदस्ती करणार नाहीत. हा सगळा विचार मनात येताच स्वप्नालीला थोडं हायसं वाटलं आणि तिने घड्याळ पाहिले तर रात्रीचे 12:30 वाजले होते. बाप रे, बराच वेळ झाला. असे स्वतःशीच पुटपुटत तिने मोबाईल घेतला आणि व्हॉट्सअपमध्ये जाऊन विकासच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केलं आणि विकासचा फोटो पाहून त्या फोटोलाच तिने गुड नाईट म्हटलं आणि ती झोपून गेली. तर मित्रांनो, सुयशची आणि स्वप्नालीची पत्रिका जुळेल का? आणि रविवारी त्यांचा कार्यक्रम झाल्यावर स्वप्नाली नकार देऊ शकेल का, की दोघांचं लग्न होईल? हे जाणून घेण्यासाठी माझा उद्याचा व्हिडिओ नक्की पहा.